नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. तो विषय म्हणजे आपली भाषा. आता आपली भाषा काय किंवा जगातली कुठलीही भाषा काय, ती अशी एका दिवसात, एका वर्षात किंवा अशी 10 वर्षात अशी तयार झालेली नसते. ती खूप मोठी प्रक्रिया आहे. ही भाषा तयार होत असताना त्या भाषेतल्या लोकांनी तयार केलेले शब्द तर त्याच्यात असतातच, पण इतर भाषेतलेही शेकडो शब्द, हजारो शब्द प्रत्येक भाषांमध्ये आलेले असतात. आता आपली जी मराठी भाषा आहे, ती जी मराठी भाषा आहे, त्या मराठी भाषेमध्ये अनेक भाषांमधले शब्द आलेले आहेत. हिंदी भाषेतले आलेले आहेत, संस्कृतमधले आलेले आहेत, इंग्रजीमधले आलेले आहेत, पोर्तुगीजमधनं आलेले आहेत, फ्रेंचमधनं आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फारसी भाषेतनं अनेक शब्द आलेले आहेत. म्हणजे हे जर का शब्द आपण बघितले तर आपल्याला असं वाटतं प्रसंगी की आपण मराठी बोलत नसून आपण रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये फारसीच बोलतो. तर आता आपण बघूया, मी काही शब्दांची यादी केलेली आहे की फारसी भाषेतून आपल्या मराठी भाषेत कोणते शब्द आलेले आहेत की जे आपण नेहमी वापरतो, नियमित वापरतो. आपण एक एक शब्द बघूया. आता एखादा माणूस म्हणेल की नाही नाही, हा शब्द मी वापरत नाही, तो शब्द मी वापरत नाही. पण बहुतांश लोक कोणकोणते शब्द वापरतात या ना त्या कारणाने दैनंदिन आयुष्यामध्ये ते आपण बघूया. हे सगळे शब्द मूळ फारसी आहेत. काही काही लोक त्याला पारशी म्हणतात, काही काही लोक त्याला पर्शियन म्हणतात. पर्शियन भाषा म्हणजेच पारशी भाषा म्हणजेच फारसी भाषा. आता बघूया आपण आपल्या भाषेत या भाषेतून कोणकोणते शब्द आलेत. पहिला शब्द आहे तो म्हणजे अंगुस्तान. अंगुस्तान हा मूळचा तिकडचाच शब्द आहे. त्याचा अर्थ आहे बोट. मग आहे अंगूर. अंगूर सगळ्यांना माहिती आहे, फळ आहे म्हणजे द्राक्ष, तिकडचा शब्द आहे. मग आहे अंजीर. अंजीर हे सुद्धा जे फळ आहे, म्हणजे हा जो शब्द आहे त्या फळाला आपण जो वापरतो तो हा शब्द मूळचा तिकडचा आहे. नंतर आहे कुठला शब्द असेल, तुमचा काय अंदाज आहे? हाच शब्द अंदाज. अंदाज हा शब्दसुद्धा फारसी आहे. आपल्या भाषेत त्याला आपण तर्क किंवा कयास असं म्हणू शकतो. नंतरचा शब्द आहे तो म्हणजे अंबारखाना. अंबारखाना म्हणजे कोठार. आपल्या अगदी इकडच्या इतरदेशीय मराठीमध्ये जर का बोलायचं झालं तर त्याला कोठार म्हणता येईल. नंतरचा शब्द आहे तो म्हणजे अंबारी. अंबारी म्हणजे काय, तर हत्तीवर बसण्यासाठी एक लाकडी बैठक असते, त्याच्यावरती असं छप्पर वगैरे असतं, तर त्याला अंबारी असं म्हणतात. हा अंबारी जो शब्द आहे हा मूळचा तिकडचा आहे. त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो म्हणजे आकस. आकस म्हणजे काय, तर वैर किंवा हेवा. नंतरचा जो शब्द आहे तो म्हणजे अक्कल. अक्कल म्हणजे काय, बुद्धी, मेधा, प्रज्ञा. हे इकडचे शब्द झाले. मूळ शब्द आहे तिकडचा अक्कल. नंतर आहे अखेर. अखेर म्हणजे काय, तर शेवट किंवा अंत. नंतरचा जो शब्द आहे तो म्हणजे अजब. अजब म्हणजे काय, तर एक साधारणतः आश्चर्य वाटणे किंवा नवल वाटणे या अर्थाने अजब हा शब्द आहे. नंतरचा शब्द आहे तो म्हणजे आजमावणे. आजमावणे म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची पारख करणे म्हणजे आजमावणे. हा सुद्धा शब्द तिकडचा आहे. पुढचा शब्द आहे अजमास किंवा अदमास. म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण जेव्हा परीक्षा करतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण अंदाज जो करत असतो त्याला अदमास आणि अजमास हे दोन्ही शब्द आहेत. हे तिकडचेच शब्द आहेत. आता पुढचा शब्द आहे अजिबात. आपण म्हणतो ना त्याला अजिबात अक्कल नाही आहे, मी अजिबात तिकडे जाणार नाही आहे. तर अजिबातचा अर्थ की यापुढे किंवा बिलकुल किंवा अगदी या अर्थाने आपण अजिबात हा शब्द वापरतो. नंतरचा जो शब्द आहे तो म्हणजे अजिजी. म्हणजे काय, तर दीनता आहे त्याच्यामध्ये लीनता आहे. एखादा माणूस दुसऱ्या माणसाकडे काहीतरी खूप त्याचं काम असेल महत्त्वाचं, त्याला गरज असेल, तर असा अजिजीनी बोलतो, लाचारीनी बोलतो, दीनतेने बोलतो. तर हा जो अजिजी हा जो शब्द आहे तो सुद्धा तिकडनं आलेला आहे. अजून काही शब्द आहेत का, तर आहेत. अजून खूप शब्द आहेत. पुढचा शब्द आहे अजून. अजून म्हणजे काय, तर अद्यापी. अद्यापी या शब्दासाठी आपण जो शब्द वापरतो अजून, तो अजून हा शब्द फारसीच आहे. नंतर अत्तर. अत्तर म्हणजे माहिती आहे आपल्याला, एक सुवासिक अर्क असतं, एक पुष्पगंधार्क असं आपण त्याला म्हणू शकतो. तो अत्तर हा शब्द तिकडचा आहे. अत्तर ज्याच्यात ठेवतात ती जी वस्तू आहे
ती म्हणजे अत्तरदाणी, म्हणजे ज्या वस्तूतून शिंपडलं जातं अत्तर आपल्या अंगावर, ती अत्तरदाणी ही तिकडचीच आहे. त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो म्हणजे अदब. अदब म्हणजे काय तर विनय किंवा नम्रता किंवा सन्मान या अर्थी सुद्धा अदब शब्द वापरला जातो. तर अदब हा शब्द तिकडचा आहे. अदबशीर हा जो शब्द आहे म्हणजे काय की साधारणतः नम्रतापूर्वक असं आपण म्हणू शकू. त्याच्या पुढचा जो शब्द आहे अनामत म्हणजे काय की विश्वासाने दुसऱ्याजवळ ठेवलेली एखादी रक्कम, त्याला म्हणतात अनामत. मग पुढचा शब्द आहे तो म्हणजे अनार, हे डाळिंब. आधी मगाशी आपण 2 फळं पाहिली, आता हे तिसरं फळ आलं. अनार, डाळिंब हाही तिकडचा शब्द आहे. अजून एक शब्द आहे, आपण बऱ्याचदा पेपरमध्ये वाचतो किंवा बातम्यांमधून ऐकतो की अमुक एका माणसाने अफरातफर केली. अफरातफर करणे म्हणजे लबाडीने केलेला व्यवहार आहे किंवा अपहार आहे. अफरातफर हा जो शब्द आहे हा तिकडचा आहे. पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे अफवा. अफवा म्हणजे काय कंडी किंवा भूमका किंवा आवई हे मराठीतले शब्द आहेत. मूळ शब्द आहे अफवा. हा अफवा शब्द तिकडचा आहे. आता तिकडे जेव्हा तो वापरात येत होता किंवा वापरात येतो तो थोडासा वेगळ्या अर्थाने सुद्धा वापरला जातो. बातमी ह्याला चक्क तिथे अफवा असं म्हणतात. आपल्या इथे तो हळूहळू वापरात येऊन आता आपण खोटी बातमी या अर्थाने तो वापरतो म्हणजे कंडी किंवा आवई. पुढचा शब्द तुम्ही शाळेपासून ऐकला असेल तो म्हणजे अबकारी. अबकारी म्हणजे काय की दारूच्या विक्रीवर जी पट्टी बसवली जाते, पट्टी म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा जो कर आहे त्याला अबकारी कर असं म्हणतात. हा अबकारी हा शब्दसुद्धा तिकडनं आलेला आहे. पुढचा जो शब्द आहे तो सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात रोजच येतो. तो आहे अबरचबर. म्हणजे आपण जे काहीतरी खातो, जे अन्न फारसं सकस आहे असं मानलं जात नाही, जे साधारणतः जेवणाच्या व्यतिरिक्त असं एक तेलकट तळलेलं असं जे काही अन्न असतं, म्हणजे काय म्हणा भजी म्हणा वडे म्हणा, हे असं जे काही सगळं अन्न आहे आपण म्हणतो काहीतरी अबरचबर खात जाऊ नका, तब्येतीला ते चांगलं नसतं. तर तो अबरचबर हा जो शब्द आहे तो तिकडचा आहे. पुढचा शब्द आहे तो म्हणजे अबलख. हा शब्द आपण गोष्टींमधून अनेकदा ऐकलेला आहे की अबलख वारू वगैरे. म्हणजे काय अबलखचा नेमका अर्थ काय तर अबलखचा अर्थ म्हणजे काळे आणि पांढरे ठिपके ज्याच्या अंगावर आहेत असा घोडा, त्याला अबलख वारू असं म्हणतात किंवा अबलख असं म्हणतात. पुढचा शब्द आहे अबीर. अबीर हा शब्द आपण नेहमी गुलालाच्या बरोबर ऐकतो, अबीर गुलाल. तर अबीर ही एक सुगंधी पूड आहे गुलालासारखीच की जी देवाला वाहतो आपण. अबीर शब्द मूळचा तिकडचा. नंतरचा जो शब्द आहे तो म्हणजे अब्दागीर. कुठे ऐकला हा शब्द? अब्दागीर हा शब्द आपण राजे राजवाड्यांच्या बाबतीत ऐकलेला आहे. म्हणजे त्याला आपल्या इथला आपल्या मातीतला शब्द आहे सूर्यपान किंवा ते एक बहुमानाचं चिन्ह आहे. म्हणजे अब्दागीर जी असते ती राजाच्या शेजारी धरून असे त्याचे सेवक किंवा दास असे उभे राहतात. म्हणजे एक काठी असते आणि त्याला असं एक मोठं काहीतरी एक चिन्ह लावलेलं असतं मखमली पटावर वगैरे वगैरे. तर त्याला अब्दागीर असं म्हणतात. त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे आमदानी. आमदानीचे 2 अर्थ आहेत. काय अर्थ आहे ते? एक अर्थ असा आहे की आमदानी म्हणजे आवक, उत्पन्न. म्हणजे तुमच्या आमच्या सर्वसामान्य भाषेमध्ये इन्कम. तर आमदानी म्हणजे आवक किंवा भरभराट. म्हणजे आता बघा उत्पन्नाला आपण आमदानी म्हणतो आणि इकडे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी इन्कम असं सांगितलं. आमदानी हे आपली नाही, इन्कमही आपलं नाही, आपलं हे ते उत्पन्न. आता आपण पुढच्या शब्दाकडे जाऊया. तो शब्द आहे अंमली. अंमली म्हणजे काय? अंमली पदार्थ म्हणजे मादक पदार्थ, ज्याचं सेवन केल्यानंतर माणसाला नशा येते त्याला अंमली पदार्थ असं म्हणतात. हा शब्दसुद्धा मूळचा तिकडचा आहे. त्याच्या पुढचा शब्द आहे अमानत. अमानत म्हणजे काय तर ठेव. म्हणजे ठेव म्हणून ठेवलेली
एखादी रक्कम जी आपण पतपेढीमध्ये किंवा बँकांमध्ये ठेवतो, ओके, किंवा कुठेही एक अमानत म्हणून जी रक्कम ठेवली जाते, निविदा भरल्यानंतर तिथे जी रक्कम ठेवली जाते तिलाही अमानत असंच म्हणतात. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे अमीर. अमीर म्हणजे काय? त्याचा खरा अर्थ आहे उमराव किंवा सरदार वर्ग, म्हणजे त्या वर्गातली जी सगळी लोक आहेत त्यांना अमीर असं म्हणतात. आणि श्रीमंत याही अर्थी हा शब्द वापरला जातो. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे अंमल. अंमल म्हणजे काय? अंमलचे दोन अर्थ आहेत. एक जो आहे तो आहे कार्य आणि दुसरा जो अर्थ आहे तो आहे कार्यकाळ. या दोन्ही अर्थांनी अंमल हा शब्द वापरला जातो. पुढचा जो शब्द आहे तो प्रसिद्धच आहे, तो आहे अंमलदार. आता या नावाचं एक नाटक पण आहे पु ल देशपांड्यांचं, त्याच्यामुळे हा शब्द सगळ्यांनाच माहिती आहे. अंमलदारचा अर्थ आहे अधिकारी व्यक्ती किंवा अधिकारी. हा पण शब्द तिकडचा आहे. पुढचा शब्द आहे अर्क. अर्क म्हणजे काय? तर निष्कर्ष हा अर्कचा खरा अर्थ आहे. आपण अर्क हा शब्द अजून दोन अर्थांनी वापरतो. एक म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचा, पदार्थाचा असा अर्क काढलेला असतो, म्हणजे त्याचं सार काढलेलं असतं. आणि सार आणि निष्कर्ष हे समानार्थी शब्द आहेत. आणि अर्क हा शब्द आपण अजून एका अर्थाने वापरतो, तो एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात वापरतो. ती व्यक्ती म्हणजे अगदी अर्क आहे बरं का, असं आपण म्हणतो. तर हा जो अर्क आहे हा तिकडचा शब्द आहे. पुढचा आहे अर्ज. हा सुद्धा शब्द तिकडचा आहे. अर्ज म्हणजे काय? तर एक विनंतीपत्र असतं किंवा एखादं निवेदन दिलेलं असतं, त्याला अर्ज असं म्हणतात. अर्थातच हा अर्ज जो करतो त्याला आपण काय म्हणतो? अर्जदार, म्हणजे याचक. अजून त्याला एक आपल्याला समानार्थी शब्द जर का करायचा झाला तर अर्ज आणि अर्थातच अर्जदार हे सुद्धा तिकडनं आलेले शब्द आहेत. आता आलाबाला हा एक तिकडचा शब्द आहे. आपल्या इथे त्याला अजून एक समानार्थी जो शब्द आहे तो म्हणजे इडापिडा. इडापिडा टळो असं जे म्हणलं जातं, तर आलाबला टळो समानार्थीच शब्द आहेत. आलाबला हा तिकडनं आलेला शब्द आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे अवलिया. अवलिया म्हणजे कोण? तर अवलिया म्हणजे खऱ्या अर्थाने साधू, संत यांना अवलिया असं म्हणलं जातं. पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे अव्वल. अव्वलचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे मुख्य आणि दुसरा म्हणजे प्रथम, पहिला माणूस, सगळ्यात अग्रक्रमी असलेला माणूस किंवा सर्वात श्रेष्ठ दर्जाचा माणूस, यांना अव्वल हा शब्द वापरला जातो. ह्याच्या पुढचा शब्द जो आहे तो म्हणजे असली. असली म्हणजे काय? खरा, मूळचा, हे त्याचे अभिप्रेत असलेले अर्थ आहेत. आपण असली हा शब्द अनेकदा वापरतो. हा शब्दही तिकडनं आलेला आहे. पुढचा आहे तो म्हणजे आसामी. परत एकदा पु ल देशपांड्यांचा उल्लेख करतो मी. आसामी, आसामी हे त्यांच्या एका संहितेचं नाव आहे. आसामी म्हणजे काय? तर व्यक्ती. हा शब्द सुद्धा तिकडनं आलेला आहे. पुढचा शब्द आहे तो म्हणजे अस्तनी. अस्तनी म्हणजे काय? तर बाही. शब्द तिकडचा. पुढचा शब्द आहे तो म्हणजे अस्तर. अस्तर म्हणजे काय? की एखाद्या अंगरख्याला आतून लावलेलं एक कापड असतं, जोड कापड असतं, त्याला अस्तर असा शब्द आहे. हे विशेषतः स्त्रियांच्या अनेक वस्त्रांना आतून एक जोडवस्त्र असतं, त्याला अस्तर असं म्हणतात. काही काही बाबतीत, अगदी थोड्या बाबतीत पुरुषांच्याही वस्त्रांना आतून अस्तर असतं, पण हे प्रमाण स्त्रियांच्या कपड्यांना जास्त आहे. पुढचा शब्द आहे तो म्हणजे अस्सल. अस्सल म्हणजे काय? तर खरे किंवा मूळचे. अजून एक दोन शब्द सांगतो. अहवाल. अहवाल आपण अनेकदा ऐकतो. अहवाल हा शब्द, त्याचा अर्थ आहे वृत्तांत. हा शब्द सुद्धा तिकडचा आहे. काय, कशी काय वाटते माहिती? बरी वाटते का? अजून भरपूर शब्द आहेत, बघूया पुढच्या भागात. धन्यवाद.